मुंबईची महापौर या नात्याने मी नक्की मुंबईमध्ये 2.5 वर्षात जे काम केलं आहे ते मुंबईकरांना अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे सगळं। जवाब तो देना ही पडेगा, तो जवाब फक्त मीच नाही सगळ्यांना देना ही पडेगा। आणि दुसरं म्हणजे आरोप कोण करतंय, त्याची इतिहास काय, त्यांचा भूगोल काय, सगळंच कळतंय। का तुम्हाला डिवचण्यात आलेलं आहे? शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलंय त्याला ती मुळामध्ये भान हरपलेली बाई झाली आहे, त्यामुळे मी एकदाच आता कसं आहे सतत घाणेरडं करणार, तर तुझं सत्य काय ते कळलं पण पाहिजे ना। मुळामध्ये ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या यंत्रणाचा चौकशी हा जो एक भाग असतो त्याच्यामध्ये मला आलेला आहे समन्स। आता सरकारी यंत्रणामध्ये राजकारण घुसला हा दुसरा भाग आहे, परंतु त्यांना सहकार्य करणं हे पहिलं आपलं कर्तव्य आहे। मुंबईची महापौर या नात्याने मी नक्की मुंबईमध्ये 2.5 वर्षात जे काम केलं आहे ते मुंबईकरांना अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे सगळं। अर्थातच जवाब तो देना ही पडेगा, तो जवाब फक्त मीच नाही सगळ्यांना देना ही पडेगा। आणि दुसरं म्हणजे आरोप कोण करतंय, त्याची इतिहास काय, त्यांचा भूगोल काय, सगळंच कळतंय। त्यामुळे मी कुठेही विचलित होणार नाही, कारण मी पण पादस्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने महाराष्ट्र भूमी झालेली आहे, त्या भूमीत, त्या मुंबईत माझा जन्म आहे। छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगेन, जे सांगेन ते खरं सांगेन आणि कधीही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे, हे त्रिवार सत्य आहे। का तुम्हाला डिवचण्यात आलेलं आहे? शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलंय त्याला ती मुळामध्ये भान हरपलेली बाई झाली आहे, त्यामुळे मी एकदाच आता कसं आहे सतत घाणेरडं करणार, तर तुझं सत्य काय ते कळलं पण पाहिजे ना। आपण स्वतःच्या घरात काय न्याय देतोय? नाही, मुळामध्ये काल होतं ते पक्षप्रमुखांवर ह्याच्याशी सल्लामसलत करण्याची गरजच नाही, कारण ऑलरेडी EOWच्या वेळेला आणि ऑलरेडी वकील आपण त्याच केसबद्दल लावलेलं आहे, 20 तारखेपर्यंत केस आहे। त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून जे काय पक्षाचं काम आहे त्यांना वाटलं काय मला तर मला बोललेलं सल्लामसलत करायची गरज नाही। पण ज्या पद्धतीने बॉडी पॅक असेल कोविड काळामध्ये बरेच अशा गोष्टी झाला, असा वारंवार आरोप होते आणि या सगळ्या संदर्भात बघा आजपर्यंत भरपूर लोकांच्यावर आरोप झाले, ते मंत्री महोदय झाले। त्यामुळे ठीक आहे, जे खरं आहे ते बाहेर येऊ देत। उलट माझंही तेच म्हणणं आहे, आम्ही सगळं काम करत असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये असे कोण आहेत की ज्याने हा काय केलंच असेल तर ते आलंच पाहिजे, कारण हा मुंबईकरांच्या करदात्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे मी सुद्धा त्याची नक्की मागणी करेन, पण ते खरं आलं पाहिजे। नुसते आरोप करून प्रेशर आणायचं आणि आपली पाहिजे ती कामं करून द्यायचं ते नाही चालत। अनेक जणांचे आरोप होते, मात्र ते दुसरीकडे गेल्यानंतर काही जणांच्या चौकशा बघा तुम्हीच सांगताय का, असे प्रश्न आधी विचारूच नका। तुम्हीच सांगताय की अनेक जणांवर आरोप आहे, मीच म्हणते की ते मंत्री महोदय झाले आणि आपल्याला दिसतंय महाराष्ट्र देशाला सगळं दिसतंय। त्यामुळे ओके, नक्की यंत्रणाला सहकार्य करणार आणि जाणार।